आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीमध्ये। खाते वाटपात भाजपच्या अनेक वजनदार नेत्यांना त्यांच्या मनासारखी खाती मिळालेली दिसत नाहीयेत। खास करून पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजनांना यंदा कमी वजनदार खाती मिळालेली दिसतात। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खात्याचा पदभार सोपवण्यात आलाय। दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातातलं महसूल खातंही गेलंय। तर संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या गिरीश महाजनांच्या खात्यावरच आता संकट आलेलं दिसतंय। शिंदे सरकारमध्ये गिरीश महाजनांकडे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा अशी 3 खाती होती। त्यानंतर अजित पवार जेव्हा महायुतीमध्ये सहभागी झाले तेव्हा महाजनांकडचं वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा खाती काढून घेण्यात आली। आता महाजनांना आपत्ती व्यवस्थापनासारखं खातं देण्यात आलेलं आहे। तर 2014 मध्ये पंकजा मुंडे या महिला आणि बालविकास तसंच ग्रामविकास हे खातं त्यांच्याकडे होतं। आता 24 मध्ये त्यांना पर्यावरण खातं देण्यात आलंय। 2019 ला महसूल खातं विखे पाटलांकडे होतं। आता त्यांना जलसंपदा मंत्री करण्यात आलेलं आहे। तर गिरीश महाजन यांच्याकडे 19 मध्ये ग्रामविकास आणि पंचायत राज खातं होतं। 24 मध्ये मात्र जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन हे खातं त्यांना देण्यात आलंय।